चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अशी एक पारंपरिक रेसिपी, आमरस आणि धिरडे। आता हे आपण बनवण्यासाठी आपण एका बाउलमध्ये पाणी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे डाळीचं पीठ 1 वाटी आणि 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी ज्वारीचं पीठ। या प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर आपले धिरडे अजिबात बिघडणार नाहीत आणि चिटकणारही नाहीत तव्याला। यामध्ये आपण हळद पूड टाकून घेतलेली आहे आणि नंतर आपण जिरे आणि ओवा हे बारीक केलेलं होतं तेही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकदम हे बारीक याच्यामध्ये गुठळ्या होतात पीठ टाकल्याबरोबर पाण्यामध्ये। तर एक एक करून आपल्याला ह्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित एकदम बारीक करून घ्यायचं आहे याला, कारण एकही गुठळी याच्यामध्ये नाही राहिली पाहिजे। व्यवस्थित एकदम एकजीव आपल्याला याला करून घ्यायचं आहे। असं फिरवून फिरवून आपल्याला हातानेच या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि थोडा जास्त वेळ लागतो याला, 10 मिनिट। व्यवस्थित झालेले आहे आता आपलं हे पीठ, बघा याच्यात एकही गुठळी राहिलेली नाही। आता हा कांदा सोलून घ्यायचा आणि हा अशा प्रकारे आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आणि याच्यामध्ये आता ही मी बतई टाकलेली, तुम्ही एखादी काडी असेल तुमच्याकडे लाकडाची तीही टाकू शकता आणि ते आपण तेलामध्ये टाकलेला आहे कांदा। आता मी हे लोखंडाचा माझा रेग्युलर तवा आहे, याच्यावरच मी पोळ्या भाकरी बनवते आणि याच्यावरच मी धिरडेही बनवते। तर आता याच्यावर आपण हा कांदा व्यवस्थित फिरवून घेतलेला आहे आणि आता हे धिरडा आपण याच्यावर टाकून घेतलेला आहे आणि याला असं थोडंसं पसरून घ्यायचं एका जागेवर जमा होऊ नये यासाठी आणि वर झाकण ठेवायचं आणि काढून घ्यायचं लगेच 2 मिनिटांनी। आता हे बघा, एखाद्या वेळेस काय होतं, एखादं सुरुवातीचं धिरडं चिटकलं जातं, पण ह्याला थोडंसं आपण काय करायचं, दमाने एकदम अलगद असं काढून घ्यायचं, म्हणजे हे धिरडे चिटकणार नाही। थोडंफार चिटकलं जातं सुरुवातीचं धिरडं, पण त्याला थोडंसं आपण आता हे माझ्याकडं लोखंडाचंच उलटणं आहे आणि ह्याच्याने व्यवस्थित असं याला काढून घ्यायचं चिटकू न देता थोडंसं आणि परतून घ्यायचं। बघा थोडंसं चिटकलं गेलेलं आहे तरी पण आता हे दुसरं अजिबात नाही चिटकणार आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हा कांदा असा व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे तव्यावर आणि हे टाकायचं पोळपाटावर। आपल्याला हे लाकडाच्या याच्यावर टाकल्यामुळं पटकन थंड होतं आणि आपल्याला घडीही घालता येते अशी व्यवस्थित याची। नंतर घडी घालायची, लगेच नाही घालायची गरममध्ये। आता मी एकीकडं आमरस चालू आहे बघा करायला, तर हे आंब्याचा रस हे आपण करत आहोत। आता हे आंबे आपल्याला स्वच्छ धुवून ह्याचा रस करून घ्यायचा आहे आपल्याला। आता या दिवसामध्ये, आंब्याच्या दिवसामध्ये आमरस, धिरडे, रसपुरी हे पदार्थ आपले चालूच असतात आणि हे आपल्या शरीरालाही खूप चांगले असतात। आता हे बघा, आंबे आपल्याला ह्याच दिवसात भेटतात, त्यामुळे सीजन असले की आपण हे पदार्थ करून घेतो। आता हे मिक्सरला लावून घेतलेला आहे मी रस आणि आपले धिरडेही तयार झालेले आहेत। आता बघा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी, मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला